आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। नमस्कार रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखनी शास्त्र न्यूजमध्ये स्वागत आहे। सिंदखेड राजा हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील शिवसंस्कृतीचे आदिपीठ आहे। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथे झाला। राजमाता जिजाऊने या देशात एकदेशीयांच्या स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपले सुपुत्र छत्रपती शिवरायांना घडविले आणि जगात एका इतिहासाची निर्मिती केली। स्वाभाविकच शिवसंस्कृतीच्या या अतिप्राचीन उगमस्थानाला म्हणजे सिंदखेड राजाला एक आगळेवेगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्माच्या वेळी 45,000 लोकवस्तीच्या या शहरात त्या काळातील लखोजी राजाचा राजवाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखोजी राजांची समाधी, पुतळा बारव, सज्ञा बारव, गंगासागर, बाळसमुद्र या नावाच्या विहिरी, चांदणी तलाव, मोती तलाव या ऐतिहासिक वस्तू बघण्याजोग्या आहेत। त्यापैकी मोती तलावाच्या बाजूच्या पठावर जिजाऊ सृष्टीची जागा आहे। या पठार शिवारात माझा जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारायच्या आणि याच ठिकाणी त्या युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षण सुद्धा घेत होत्या। त्याच तीर्थावर आज आमच्या लेखनी शास्त्र न्यूजचे पिंपळगाव काडे प्रतिनिधी रफिक शेख आणि त्यांचे सहकारी मित्र दर्शनाला गेले असता त्यांच्यासोबत सिंदखेड राजाचे शिंदे गटाचे शहर अध्यक्ष माननीय दस्तगीर भाई, सिंदखेड राजा येथील शिक्षक तथा पत्रकार जाकीर सर आणि सहयोगी शेख अन्सार, शेख अकरम, अमीन खान पठाण व इतर सहकारी आज दिनांक 2/9/2024 रोजी या ठिकाणी हजर होते। बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज। तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। जय हिंद।